ब्रेकनंतर महाराष्ट्र देशामध्ये आपलं स्वागत आणि आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड नगर परिषदेत भाजपने 10 जागा जिंकत अगदी सहज विजय मिळवलाय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 8 उमेदवार रिंगणात होते। यात भाजप आणि काँग्रेसमध्ये मात्र चुरस होती। इथे भाजपच्या डॉक्टर उमाजी हिरे यांनी काँग्रेसच्या विनायक रंधये यांच्यावर 600 मतांनी विजय मिळवलाय। 17 नगरसेवक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे 10 ठिकाणी नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। भाजप सरकारला 3 वर्ष पूर्ण होऊन सरकारने अच्छे दिनाचं दाखवलेलं गाजर खोल ठरल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। त्यामुळे भाजप सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसने आज सांगलीत गाजर वाटप आंदोलन केलं। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या अच्छे दिनची 3री पुण्यतिथी घातली। तसंच कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे समजलं, पण आता जनतारूपी बाहुबलीला कोण मारतंय ते पहा, असा टोमणा भाजपला पत्रकातून मारण्यात आलाय। मुळा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे 9 ट्रॅक्टर पकडण्यात आलेत। महसूल विभागाला या कामगिरीमध्ये यश आलेलं आहे। संगमनेर तालुक्यातल्या मांडवे परिसरात मुळा नदीतून बेसुमार वाळू तस्करी होत होती। ही तस्करी रोखण्यासाठी संगमनेर महसूल विभागाने मोहीम हाती घेतली आहे। यामध्ये साकूर मांडवे गावच्या परिसरातल्या नदीतून वाळू वाहतूक करणारे 9 ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडलेले आहेत। दरम्यान या पथकाला बघून वाळू तस्करांनी वाहनं सोडून पोबारा केला। एकंदरीत 40 लाखाचा मुद्देमाल या पथकाने जप्त केलेला आहे। धुळ्यात मतदानाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सेवा आणि सुविधा देण्याची कामगार कराराऐवजी वेतन आयोगानुसार वेतन मिळावं, या 2 प्रमुख मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत। या 2 मुख्य मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारात आज आणि उद्या मतदान प्रक्रिया राबवली जाते। राज्यातील 1,15,000 एसटी कर्मचारी या मतदान प्रक्रियेत सहभागी झालेत। मे महिन्याच्या अखेरीस या मतदानाची मोजणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे। युवक, युवती आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे फेरबदल होणार आहेत। तसंच यंदाचा 10 जूनचा वर्धापन दिन शेतकऱ्यांना समर्पित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अवैध वाळू तस्करी करणाऱ्या 6 ट्रक्सवर अमरावतीमध्ये जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। नागपूर, भंडारा जिल्ह्यातील कन्हान नदीच्या वाळूची संपूर्ण विदर्भात मागणी आहे। या वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते, पण त्याच पार्श्वभूमीवर नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने येत असलेले 6 ट्रक तिवसा पोलिसांनी पकडलेले आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर तालुक्यातल्या घुईखेड या गावात पाण्याची चोरी होत असल्यानं टाक्यांना कुलूप बंद करायची वेळ आली आहे। गावातल्या पाणी पुरवठा योजनेसाठी आतापर्यंत 3 कोटींचा खर्च करण्यात आलाय, मात्र पाण्याच्या टाक्यांचं काम निकृष्ट झाल्यामुळे त्यांना गळती लागली आहे। त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। 6 दिवसातून एकदा पाणी मिळत असल्यामुळे कामावर जाणाऱ्या महिलांना आपलं पाणी चोरीला जाऊ नये यासाठी ते कुलूप बंद ठेवावं लागतंय। दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पुलाचा वापर टाळून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या मुलाला हायटेन्शन वायरचा शॉक लागलाय। पिंपरी चिंचवड रेल्वे स्थानकावर झालेल्या या दुर्घटनेत अहमद खत्री नावाचा मुलगा 80% भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे। पाणी आणण्यासाठी अहमद रेल्वे स्थानकावर आला होता। त्यावेळी प्लॅटफॉर्मवर मालगाडी उभी होती, तरी देखील पुलाचा वापर टाळून अहमदने मालगाडी ओलांडण्याचं जीवघेणं धाडस दाखवलं। मात्र हायटेन्शन वायरचा शॉक लागल्यामुळे अहमद रेल्वे रुळावर कोसळला।